नमस्कार. तर बघा खूप गरम होते बापरे. मी घामाघूम झाले, पूर्ण असं घाम गळतोय. पार्लरला गेल्यावर कसं गरम वाफ वगैरे देतात, तेव्हा सगळे स्किन मधून घाम येतो. तसं माझ्या चेहऱ्यावर असं घाम येतोय आपोआप. एवढं गरम होतं, एवढं उष्ण बापरे. बाहेर गेले होते मी मनूला घेऊन, तर एवढं गरम अशी वाफ लागते, अजिबात हवा नाही बाहेर, अजिबात. आभाळ आले काल, तर थोडासा पाऊस झाला. खाली जाणार होतो आम्ही भिजायला, पण तोपर्यंत पाऊस थांबला. तर अक्षय गेलता बघा मुंबईला, आलाय. तर आम्ही सगळेजण इथे गप्पा गोष्टी करतोय आणि टीव्हीला मॅच बघत होतो. तर मन्याकडे आमचं लक्षच नाही कोणाचं. तर मन्या बिचारा एक तास तिकडं काहीतरी करत होता, सगळं तोंड काळं करून घेतलं. म्हणून काय केलं माहिती नाही, त्याला काय दिसलं तर कुंड्याच्या तिथे थोडीशी मी माती आणलेली गावावरतून, तिथंच तो काहीतरी उकळीत होता, माहितीच नाही आम्हाला. एक मटकं होतं छोटस, ते पडलं, फुटलं ते. त्यानंतर आम्ही बघतोय तर मण्याचा चेहरा एकदम असा काळा काळा झालाय, सगळं मातीने माखलाय पूर्ण. तर दाखवते बघा तुम्हाला. बघा हा आमचा मन्या. मण्याने काय करून घेतलंय. म्हणू काय म्हणू काय केलंस तू? हा, इकडे बघ, इकडे बघ, बघू दे तुझा चेहरा. चेहरा दाखव. बघितलं किती काळा करून घेतलाय. हा, इथं सगळं आहे बघा. एवढं मी निर्मल्य वगैरे इथं ठेवत असते बघा. इथं कुंडी, आता सगळं तोंड काळं करून घेतलंय. बघितलं का? बघितलं का मण्याचा चेहरा? मन्या, चेहरा दाखव तुझा, दाखव जर. हा बघा, विचारा ग, त्याच्याकडे कुणी बघितलंच नाही. आम्ही तिकडे बसलो सगळे आणि त्याला कुणी लक्षच दिलं नाही. कसं बघितलं का, किती त्याला राग आलाय. हा बाबू, का काय झालं? तुझ्यासोबत कोण बोललं नाही? कुणी बोलत नाही? निखिल, मनूला बोलो. बघितलं का कसा राग येतो मनूला. हा, त्याच्यासोबत कोणी म्हणजे लक्ष नाही दिलं, त्याच्यासोबत बोललं नाही, त्याच्यासोबत खेळायला लागतं, त्याला लक्ष द्यायला लागतं. नाहीतर मग असं अवस्था होते त्याची. बघितली का कसं तोंड सगळं काळं करून घेतलं. बघितलं बाबू, काय करून घेतलं बाबू हे? ओळखूच नाही आला म्हणून असं चेहरा असं एकदम हे करून घेतलाय ना, त्याच्याकडे लक्षच दिलं. आज बघा चालले मी तळ्यावर, वडाळा तलाव चालायला. खूप गरम होत, 2-3 दिवस झाले असं भरपूर उष्णता वाढली. चला आता तिथे गेल्या बघू. अजून एक माझ्यासोबत आहेत, कांताताई म्हणून, त्यांच्यासोबत चालले. ते येत आहेत तिकडनं आणि मी चालले. म्हटलं आज लवकर चालत नाही तर कधीतरी आम्ही 7-7:30 जातो. तर चला तिथे गेल्या तुम्हाला दाखवते काय. मासे वगैरे बघणार आहेत आम्ही आज. खूप दिवसात म्हटलं, उशिरा गेल्यावर दिसत नाही का. गेला तोपर्यंत, गेला गेला एरोप्लेन, येईन तो पण विमान गेला. 10 मिनिटाला येतात. मा 10 मिनिटाला येतात. आता लय खालून जातो. बघा आमची परी आली चालायलाच. परी हाय का? हाय का ना परी? तुझी मम्मी बघते माहितीये का, मम्मीला पण दिसतात ना परी. गरम होतं का परी? तेच का पण केस वाढवायचे. पाय कट करायचं. हा, घरी आले, ब्लॉग काय बनवलंच नाही. 8 वाजता आले बघा घरी. खूप तिथं भारी वाटत होता, एकदम अशी छान अशी हवा येत होती, उठावशीच वाटत नव्हतं. घरात एवढं गरम होतं ना,
तिथे तळ्यावर एवढी मस्त हवा सुटते, एवढे लोक येऊन मस्त बसतात आणि एकदम गरम होत नाही, काय नाही, भारी वाटतं तिथे. आणि त्या पाण्यामध्ये एवढं गवत उगलंय ना, एवढं पाणी छान होतं मस्त, पण ते कसलं गवताने पूर्ण पाणी झाकून टाकलंय. कसलं गवत आहे काय माहिती, सगळं पूर्ण पाण्याला असं पाण्यावरती पसरलंय. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा आणि छान छान अशा मस्त कमेंट पण करत जा. तर चला, बाय बाय.